निलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस बाकी असताना निलंग्यामध्ये शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत लिंबन महाराज रेशमे यांच्यामध्ये युती झाली होती. परंतु युती झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात जो प्रचार झाला त्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराला लिंबन महाराज रेशमे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार आहेत ते सोबत मिळून प्रचार केले. परंतु आता एक चित्र वेगळंच पाहायला मिळत आहे की राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ते वेगळा प्रचार करतायत आणि लिंबन महाराज रेशमे आहेत ते वेगळा प्रचार करतात. नेमकं काय आहे, कशामुळे आपल्याला ही वेळ आली की सुरुवातीला तुम्ही सोबत मिळून प्रचार केला आणि आता तुम्हाला वेगळा प्रचार करावा लागतो? त्याचं कारण असं झालं आहे की त्यांनी जे आता गेल्या वेळेस पण काय झालं की आपली हवा होती आणि चांगल्या प्रकारचा आपला प्रचार झाला होता, पण त्यांनी एक कुठलीही कॉर्नर बैठक घेतली नाही किंवा कुठलीही सभाही घेतली नाही. आणि त्या उलट आता यावेळेस आम्ही म्हणलं की बाबा गेल्या वेळेस असं झालं होतं तर आताही असं करू नका, एक चांगलं आपलं वातावरण झालेलं आहे तर आपण मिळून अजून एक चांगल्या पद्धतीनं लढूया म्हणून आमची सगळी चर्चा झाली. पण त्यांनी ते आमचं वारंवार एकच म्हणताय की तुम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार आहात, तुम्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विचारा, राष्ट्रवादीच्या माणसाकडूनच तुमचं काय ते नियोजन होईल. मग हे असं म्हणत असतील आमच्या समोरासमोर उमेदवाराला जर हे बोलत असतील तर मग युती कशामुळे का केली हा प्रश्न निर्माण होतो ना. युती झाली तर मग युती काही तर कोणत्या तर बेसवर झाली असेल ना, का म्हणलं युती झाली म्हणून चला म्हणून आणि निघायचं झालं असं नाही ना. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचं पूर्ण पॅनल उभं होतं, म्हणजे 10 उमेदवार आणि एक नगराध्यक्षाचा उमेदवार, म्हणजे आपल्याला दुसरीकडे जायची काहीच आवश्यकता नव्हती कारण की ऑलरेडी पॅनलच उभा आहे. मग 2 दिवसामध्ये असं काय झालं की ते डायरेक्ट शिवसेनेसोबत युती झाली. शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर ठीक आहे चला म्हणलं लिंबन महाराज रेशमे हे सामाजिक चांगले नेते आहेत, त्यांच्यासाठी आपला फॉर्म आपण विड्रॉ केला पाहिजे, त्यांनी आपल्या निलंगा नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले पाहिजे. या मताने मी स्वतः नगराध्यक्षाचा उमेदवार होतो. मी त्यांच्यासाठी केवळ त्यांच्यासाठी आणि पक्षाच्या हितासाठी म्हणून मी माझा नगराध्यक्षाचा फॉर्म विड्रॉल केला तरी आता पुढे तरी व्यवस्थित होईल किंवा आमचे उमेदवार घेऊन चालतील असं आमचं हे होतं, पण ते झालं नाही. कारण आता तुम्ही माझ्या कुठल्याही प्रभागामध्ये जावा, ज्या ज्या प्रभागामध्ये राष्ट्रवादीचा आमचा उमेदवार आहे त्या उमेदवाराला कुठलीच आणि कसलीच मदत नाही. तो उमेदवार मग वाऱ्यावर सोडल्याने झाला ना. मग त्या उमेदवाराने करायचं काय, पहिल्याच्या टर्म मध्ये ज्यावेळेस इलेक्शन कॅन्सल होण्याच्या अगोदर स्वतःचे खिशातले पैसे खर्चून लोकांनी प्रचार केला. आता त्याच्यापासून सगळे पैसे संपलेत. मग तो आता येथून 4-5 दिवस, आता हे जे 10 दिवस मिळाले होते आता अजून 3-4 दिवस राहिले, हा प्रचार करणार आहे कसा, हा प्रश्न निर्माण होतो ना. मग त्यावेळेस आम्ही वरिष्ठांना बी लातूरला जाऊन आमच्या वरिष्ठांना जिल्हाध्यक्षांना आम्ही त्यांच्या कानावर घातलं की असा असा प्रॉब्लेम होत आहे, तुम्ही या तिथं आणि आमच्या सोबत बसा आणि त्यांच्यासोबत बसून काहीतरी तोडगा काढा. म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की 12-13 तारखेला आम्ही निलंग्यात येऊ, महाराजासोबत बसू आणि तुमच्यासोबत बसून ना ह्याच्यातला काहीतरी मार्ग काढून, तेही आले नाहीत. म्हणजे असं झालंय की ते आता राष्ट्रवादीने आम्हाला सोडलं आणि शिवसेनेने सोडलं. मग करायचं काय, आता एकच प्रश्न उरतो. आता आमचं डोकं हे उकळात गेलेलं आहे, एक तर ठेचून निघाल नाही तर अख्खं बाहेर पडेल. आता त्याप्रमाणे आम्ही आमच्या स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून आताही प्रचार करत आहोत. बर, मग आता जो नगराध्यक्ष पदाचा तुमचा चेहरा कोण असणार आहे, का तुम्ही नगराध्यक्ष पदाचा प्रचारच करत नाही, काय तुमची भूमिका आहे सध्या? आम्ही नगराध्यक्षाचा प्रचारच करणार नाही. आम्ही फक्त आणि फक्त आमचे जेवढे नगरसेवक आहेत 10-11 आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही नगरसेवकाचा प्रचार करणार, तुतारीचाच प्रचार करणार आणि तुतारीलाच बहुमताने निवडून आणण्याचा आम्ही आता तुमच्या हातामध्ये पॉम्पलेट आहे त्याच्यावर सुद्धा महाराजाचा फोटो आहे, मग हे कसं तुम्ही लोकांना सांगताय? मग आमचं आता प्रचार तो महाराजाचा तुम्ही करतच आहात ना. आम्ही तसं नाही, विषय काय झालाय, हे पॉम्पलेट आम्ही अगोदरच प्रिंट केले होते आणि आमच्यामध्ये काहीतरी व्यवस्थित होईल म्हणून आम्ही हे ठेवलं होतं. आता बघा आमच्या पॉम्पलेटवर बी आता बघा आम्ही युती धर्म पाळतो, आमच्या पॉम्पलेटवर त्यांचा फोटो आहे, त्यांचं चिन्ह आहे, पण त्यांच्या पॉम्पलेटवर आमचं आहे का? आणि ते मागताना स्वतःला म्हणायला पाहिजे ना माझ्या खाली बी उमेदवार आहे त्यांना बी द्या, तुतारीलाही मतदान द्या. ते तसं म्हणत नाहीत, मशाललाच मतदान द्या म्हणतात. आणखीन 2-3 दिवस बाकी आहेत, जर लिंबन महाराज रेशमे तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना स्वीकारणार का? आता काय स्वीकारायला वेळच निघून गेलेला आहे, कुठं स्वीकारणार आहे. आता आम्ही आमच्या प्रभागामध्ये आम्ही प्रभाग सोडून हलणारच नाहीये ना. आम्ही आमच्या प्रभागात आमच्या उमेदवाराचाच आम्ही प्रचार करणार आहोत. लोकांना काय सांगताय, नगराध्यक्ष पदासाठी कोणाला मतदान करा म्हणताय? तुमची चॉईस आम्ही आज सरळ म्हणतोय, जो चांगला उमेदवार आहे त्या उमेदवाराला तुम्ही द्या.
ताई काय सांगाल, काय भावना आहेत लोकांच्या? आपण प्रभाग 10 आणि 11 मध्ये फक्त तुतारीचाच प्रचार करताय, हो तुतारीचाच करणार. का कशामुळं हे नेमकं घडलेलं आहे? काही महाराज आपल्याला येत नाहीत, कोणती कॉर्नर बैठक घेतली नाही तर, कोणती मोठी सभा घेतली नाही तर. पुन्हा आमच्या सोबत कधी फिरले नाही तर, गेल्या वेळेस फिरले एक वेळेस, पुन्हा ह्या वेळेस तर फिरलेही नाही तर आमच्या सोबत. बर, मग लोकांचा कसा प्रतिसाद तुम्हाला भेटत आहे? तुम्ही प्रभागात फिरता 10 आणि 11 मध्ये. छान प्रतिसाद भेटतोय आम्हाला. बरं. हा आतापर्यंत किती लोकांपर्यंत आपण गेलात आणि लोक काय सांगतायत, आणि फक्त तुतारीचाच प्रचार आपण करणार आहे? प्रभाग 10 आणि 11 मध्ये फिरलोय, प्रतिसाद पण छान आहे. बर, मग आता तुम्ही जो प्रचार करताय, खर तर यंत्रणा सुद्धा तुमच्याकडे दिसत नाहीये. अक्षरशः तुम्ही बिस्किट खाऊन सुद्धा प्रचार करताय. हो सर. काय म्हणजे एवढं कशासाठी? रेणुकाताईला निवडून आणण्यासाठी. ते काय सांगाल, शेवटचं मी आपल्याला विचारतो, महिलांचा कसा प्रतिसाद आहे? आणि खर तर 2च प्रभागात आपला प्रचार आहे. हो 2च प्रभागात प्रचार होतो. महिलांचा कसा प्रतिसाद आहे? चांगला प्रतिसाद आहे महिलांचा. आपल्याला वाटतंय आपला विजय होईल? होईल असं वाटतंय विजय. बर, आता किती लोक आपले तुतारीचे थांबलेले आहेत? सध्या 10 उमेदवार आहेत तुतारी चिन्हावर थांबलेले. हा, त्यांची हीच व्यथा आहे. त्या प्रभागामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. त्यांची हीच व्यथा आहे की त्यांनी आता सध्या अक्षरशः घरी बसून आहे. प्रचार बंद ठेवून आता यंत्रणाच नाही, खिशात पैसेच नाहीत, प्रचार करणार आहेत कुठून? त्याच्यामुळे ते तुम्ही तिथे जाऊन ते चित्र पाहिलं तर ते तुम्हाला दिसून येईल की ते उमेदवार घरी या बसून आहे. सगळ्या गोष्टी लोकशाहीला घातक ठरतायत असं आपल्याला वाटत नाही का? वाटतंय ना, मग म्हणून तर म्हणतो लोकशाही वाचवण्यासाठी या लोकांनी आमच्यासोबत रिंगणात उतरायला पाहिजे ना. ते तसं होत नाही ना. म्हणून तर मी ते अगोदर पण म्हणलं होतं की विनाशस्त्र आम्हाला राजकारणाच्या याच्यामध्ये युद्धामध्ये सोडून दिले, तुम्ही लढा किंवा मरा. मग आता आमच्यापाशी पर्याय एकच आहे ना, आता मरण्यापेक्षा लढून मेलेलं बरं ना. म्हणून आम्ही लढतोय, प्रचार करतोय, निवडून येणार, आणि आम्ही पक्षाला पण दाखवून देऊ की आम्ही एकनिष्ठ आहेत. आम्ही आमचं स्वतःच एवढी मेहनत घेतो आहेत, म्हणजे 100% आम्ही निवडून येऊन नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा लावू. एकीकडे आपण म्हणताय तुमचे पक्षश्रेष्ठी तुम्हाला दाद देत नाहीत, मग तुम्ही पक्षश्रेष्ठी दाद न देता तुतारीवर का म्हणजे आता पुढे जाताय? पक्षश्रेष्ठी म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा निरीक्षक असतील, आमचा शहराध्यक्ष असेल, ज्यांनी हे युती केली ते लोक पण समोर येत नाहीयेत ना. मग हे आमच्या महाराष्ट्राच्या नेत्याला कुठे माहिती आहे? पण आम्ही पक्षासाठी एकनिष्ठ आहेत ना. हे लोक काही केले तर आम्हाला काही घेणं देणं नाहीये ना. आम्हाला पक्षाचे जे वरिष्ठ आहेत, जे सर्व शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांनी आणि त्यांच्या सुप्रियाताईच्या विचारांनी आम्हाला पक्ष पुढे न्यायचा आहे. कोण काय करतंय आम्ही ते त्याच्यावर लक्ष न देता आम्हाला काय करता येईल पक्षासाठी ते आम्ही या लक्षात ठेवून पक्षाचा प्रचार करत आहोत. एकंदरीत आपण पाहिलं की या ज्या प्रभाग 10 आणि 11 मध्ये लिंबन महाराज रेशमे त्यांचे जे युतीचे उमेदवार होते त्यांचा प्रचार न करता ते स्वतः तुतारीचा प्रचार करतायत, आणि तुतारीचे जे उमेदवार आहेत त्यांनाच निवडून देण्याचा ते लोकांना विनंती करतायत. आणि ते असं सांगतायत की प्रत्येक प्रभागात हीच परिस्थिती, तुतारीच्या जे उमेदवार आहेत त्यांची परिस्थिती असल्याचं ते सांगत आहेत. न्यूज लोकनायक, रमेश शिंदे.